गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप जास्त शुभेच्छा। या गणपतीच्या आगमनाने प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटी यावी हीच बाप्पाचरणी प्रार्थना। अशीच प्रार्थना करून आम्ही आमच्या गणपतीला पण घरात घेतलं। त्यानंतर गणपतीची छान पूजा करून घेतली आणि आरतीला सुरुवात केली। आज गणपती आणायला फक्त माझे मिस्टर आणि माझा भाऊ गेला होता। आरती करताना आहे ना, मला माझ्या लग्नाच्या आधीचे दिवस फार आठवतात। आम्ही ना लग्नाच्या आधी बिल्डिंगमधल्या सगळ्या मुली एकत्र येऊन आहे ना, सगळ्यांच्या घरी जाऊन आरत्या करायचो। आणि तेव्हा आमच्या पाटील काकू पण इंडियामध्ये होता, त्या आम्हाला गोळा करायच्या आणि सगळ्या आरत्या आमच्याकडून म्हणून घ्यायच्या। खूप मजा यायची। आता तसं काही होतच नाही, सगळेजण आपापल्या घरात आरत्या करतात आणि प्रसाद खाऊन आपापल्या घराचंच एन्जॉय करतात। असो, चालायचंच। त्यानंतर आमच्या मम्मीने पूर्ण स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती, कारण आजच्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते। त्यामुळे पोळ्यांचा वगैरे नैवेद्य ह्या सगळ्याच गोंधळात ती पूर्ण अडकली होती आणि आजच तिला पूजेला पण बसायचं होतं। त्यामुळे तिच्या स्वयंपाकाची सुरुवात जरा लवकरच झाली होती। कृष्ण परमात्मा नमः। हातावरनं पडीभर पाणी सामनामध्ये सोडायचं। उजव्या हातानं नाक पकडून श्वास घेऊन प्राणायाम करायचा। श्वास घेऊन प्रयोदेव सवितास्माकं ज्योतिर्मादिगोचरे प्रेरये तस्सदुर्गः तद्वरेण्यमुपास्महे। बस, तुमची कुलदेवता कुलस्वामिनी। सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं। बिकॉज काल सेलिब्रेशन हे माझ्या गावी झालं होतं आणि मम्मी पप्पांजवळ काय केक कटिंग झालंच नव्हतं। त्यामुळे माझ्या भावाने पुन्हा केक आणला होता आणि पुन्हा सातारमध्ये आमचं सेलिब्रेशन झालं। असा संपला आमचा गणेश चतुर्थीचा दिवस। तुम्ही तुमचा गणेश चतुर्थीचा दिवस कसा एन्जॉय केला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। बाय।